सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे वकील संघाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे। यंदाच्या या रणसंग्रामात विद्यमान अध्यक्षांचे आपले पॅनल आणि विरोधकांचे परिवर्तन पॅनल यांच्या थेट आणि अतिटटीची लढत रंगली आहे। सकाळपासूनच मतदान केंद्रावर वकिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि वकील संघावर कोणाची सत्ता येणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले। धुळे वकील संघाच्या या अटीतटीच्या निवडणुकीत एकूण 1339 सदस्य आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत। अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी 3 उमेदवार रिंगणात असल्याने चुरस चांगली वाढली। विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखालील आपले पॅनल आणि ॲडव्होकेट राहुल भामरे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनल येथे मुख्य लढत होत आहे। या व्यतिरिक्त महिला आणि पुरुष उपाध्यक्ष तसेच सचिव पदासाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळते। विशेषतः पुरुष सदस्यांच्या 9 जागांसाठी तब्बल 19 तर महिला सदस्यांच्या 2 जागांसाठी 6 उमेदवार मैदानात आपले नशीब आजमावत आहेत। निवडणूक प्रशासनाकडून मतदानाची चोख व्यवस्था करण्यात आली असून उमेदवार आणि समर्थक शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत। आता धुळे वकील संघाची धुरा आपले की परिवर्तन पॅनलच्या हाती जाणार याचा फैसला लवकरच स्पष्ट होणार आहे। 24/4/2026 रोजी धुळे जिल्हा वकील संघाचं हे मतदान सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेलं आहे। हे 5 वाजेपर्यंत चालणार आहे आणि या मतदानासाठी एकूण 1339 सभासद हे पात्र आहेत। त्यापैकी जेवढे सभासद आहेत त्या सगळ्यांचं 5 वाजेपर्यंत आम्ही मतदान करून घेणार। एकूण उमेदवार 24/4/2026 रोजी धुळे जिल्हा वकील संघाचं हे मतदान सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेलं आहे। हे 5 वाजेपर्यंत चालणार आहे आणि या मतदानासाठी एकूण 1339 सभासद हे पात्र आहेत। त्यापैकी जेवढे सभासद आहेत त्या सगळ्यांचं 5 वाजेपर्यंत आम्ही मतदान करून घेणार। एकूण उमेदवार जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे।